काल जालना येथे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली झाल्यानंतर आज दिनांक 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात रॅली होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली। याबरोबरच जालना रोड जवळपास 9 तास बंद राहणार आहे। या रॅलीत विशेष म्हणजे 250 बैलगाड्या व 150 ट्रॅक्टर सहभागी होत आहेत। परवा बीड, काल जालना व आज छत्रपती संभाजीनगर येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली होणार आहे। काही मराठा विरोधकांनी रॅलीला परवानगी देऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले अशी माहिती मिळाली। यामुळे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील रॅलीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। छत्रपती संभाजीनगरात काही शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे। या रॅलीत विशेष म्हणजे फुलंब्री येथून 250 बैलगाड्या, खुलताबाद व कन्नड येथून 150 ट्रॅक्टर्स सहभागी होत आहेत। तसेच शहरातील 9 चौकामध्ये चहा व अल्पोहार, 250 ध्वनिक्षेपक, 100 वॉकी टॉकी, 1000 प्रशिक्षित स्वयंसेवक व 3000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे। याबरोबरच 800 कटआउट, 25,000 झेंडे, 13 स्वागत कमानी, 5 LED स्क्रीन व 10 JCBतून फुलाची उधळण करण्यात येणार आहे। तसेच 10 रुग्णवाहिका, 10 वैद्यकीय पथके तर 10 लाखाहून अधिक मराठा समाज बांधव उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। यामुळेच या छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे। ये टाकून वापस न घेऊ। शिवाजी महाराज की जय। की जय।
आता नाही सहा म्हणायचा टाइम आता नाही होणार आणि काही गरज नाही साहेब एक पाच झाला परत काय असे लोक आहेत. नाही पुढले माहिती आहे का? अरे नगरचे संगमनेरचे अरे ट्रॅक्टर आहे कुठले माहिती आहे साहेब? महादेवच्यावर नगर साईड गेली कसं करायला